वेलकम टू ब्लॉग 4 गाईज. स्वागत आहे तुमचं चौथ्या ब्लॉगमध्ये. आता रात्रीचे वाजले 7:30. आपण पोचलो आहे ॲम्स्टरडॅममध्ये. थंडी आहे -2 डिग्री सेल्सिअस आणि माझे हात पाय कापायला लागलेले आहेत. परंतु आता आपण निघालो आहोत आपल्या नवीन प्रवासासाठी. आपल्या हॉस्टेल आहे इथून जवळजवळ 1 किलोमीटर लांब, पण निघालो चालत. हो, हात खूप कापायला लागलेत माझे. आता मस्त हॉटेलमध्ये जाणार, आंघोळ करतो, फ्रेश होतो आणि नंतर बाहेर पडू आपण एक्सप्लोर करण्यासाठी ॲम्स्टरडॅम नाईट लाईफ. चला तर मग भेटू आपण. गाईज, रात्रीचे 8:30 वाजले आहेत आणि मी आहे ॲम्स्टरडॅममध्ये. ॲम्स्टरडॅमची मेन सिटी सेंटरमध्ये. आपण पाहू शकता, तुम्हाला दाखवतो क्रिसमसची काय डेकोरेशन केलेलं आहे इथे. आणि ही ट्राम आहे बघा. तर आता आपण नाईट लाईफ एक्सप्लोर करणार आहोत ॲम्स्टरडॅमची. मोस्टली इथे मी पाहिलं आहे की इथे सायकलचा जास्त वापर करतात आणि खरोखर खूप छान डेकोरेशन केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, हा व्ह्यू काय सुंदर आहे. बाजूला पाणी, कॅनल, हा व्ह्यू साईडला काय सुंदर. सौंदर्य म्हणतात ते यालाच. Dann glaube ich, läuft schon. गुड मॉर्निंग फ्रॉम ॲम्स्टरडॅम मित्रांनो. सकाळचे वाजले आहे 10:30 आणि आपण आता आपल्या हॉस्टेलमधून निघालो आहोत. क्लायमेट आहे खूप, म्हणजे असं थंडी तर नाही आहे, पण हवा सुटले खूप. आणि काल रात्री इथे बर्फ पडला होता आणि त्याच्यामुळे आहे ना आता म्हणजे पूर्ण गारवा सुटला आहे आणि थोडा बहुत पाऊस पण पडत चाललेला आहे. अजून तर चालू नाही झाला, पण थेंब थेंब येत आहेत. आणि काल रात्री खूप एन्जॉय केलं. आणि काय झालं सीन की माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती म्हणून व्हिडिओ रेकॉर्ड करताना आली. पण ॲम्स्टरडॅमची नाईट लाईफ खूप छान आहे, खूप म्हणजे खूप. यू शुड विजिट इट. तुम्हाला ॲम्स्टरडॅमला व्हिजिट करायलाच हवं आहे एकदा तरी आयुष्यामध्ये. खूप छान कंट्री, खूप छान लोक आहेत. लोकांचा स्वभावही खूप छान आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे सायकल्स, जिथे तिथे तुम्हाला फक्त सायकल्सच पाहायला मिळते. आणि या कंट्रीमध्ये स्पेशली रूट बनवले आहेत सायकलसाठी की. आणि कारच्या आधी, मेट्रोच्या आधी जो सायकलवाल्यांना जास्त प्रेफरन्स दिलं जातं. मला दाखवू शकतो बघा, बर्फ पडलेला आहे रात्री. आणि आता आपण निघालो आपल्या ॲम्स्टरडॅमच्या
एक्सप्लोर करण्यासाठी. तर सध्या आपण आपला स्टेशन पाहतो आहे आणि स्टेशनमध्ये आपण एक लगेज स्टोरेज बघणार आहोत, जिथे आपली बॅग ठेवता येईल आणि नंतर मग बॅग ठेवून आपण निघू आपल्या प्रवासासाठी. पण त्याआधी तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट दाखवायची विसरलो मी. हा तुम्हाला माझ्या मागे माहीत नाही दिसतोय की नाही आहे, पण मी तिकडे पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. रैना, सुरेश रैना याचा हॉटेल आहे मित्रांनो इकडे. सुरेश रैना. तर तुम्हाला एक गोष्ट ॲम्स्टरडॅमबद्दल सांगायचं विसरलो मित्रांनो, नेदरलँडबद्दल सांगायचं विसरलो, म्हणजे की इथे यांची लँग्वेज डच आहे, परंतु 90% पीपल आर इंग्लिश स्पीकर्स. आणि जसं मी फ्रान्समध्ये गेलो होतो, तिकडे लोकांना फ्रेंच येते आणि फ्रेंच तर त्यांचीच लँग्वेज आहे, इंग्लिश येते. लिमिटेड लोकांना, साधारण 40% लोकांना इंग्लिश येते. आणि मला वाटतं मोर दॅन दॅट दे नो इंग्लिश व्हेरी वेल. बट काय असतं की आपल्या भाषेचा एक घमंड असतो, त्यामुळे ते इंग्लिश स्पीकरसोबत पण फ्रेंचमध्येच बोलतात, समजत नाही का. आणि नंतर बेल्जियममध्ये तर मला खूप कमी लोक भेटले जे इंग्लिश बोलत होते. पण नेदरलँडमध्ये असं नाही आहे. इथं मेजॉरिटी पीपल स्पीक इन इंग्लिश. यार मला ही कंट्री खूप आवडली आहे, खूप. असं वाटतं UK सोडावं आणि ॲम्स्टरडॅममध्ये शिफ्ट व्हावं. खूप लोक छान. सिटी बघा ना तुम्ही यार, काय लोकेशन आहे. आमच्या ग्लासगोपेक्षाही खूप छान आहे हे. आणि आता इकडचं वर्क कल्चर काय माहीत नाही कसं आहे, पण मी मोस्ट ऑफ द पीपल पाहिले तिथे इंडियन्स आहेत, खूप बऱ्यापैकी आहेत. मिडल ईस्टची लोक पण बऱ्यापैकी आहेत, चायनीज पण बऱ्यापैकी आहेत, जॅपनीज पण बऱ्यापैकी आहेत. कारण की इथे चायनीज जॅपनीज स्टोर्स आहेत, त्यांचे सेपरेट एक एरिया आहे. आणि आता आपण ट्राममध्ये बसलो आहे आणि आता निघालो आहोत आपण आपल्या पहिल्या डेस्टिनेशनकडे, ॲम्स्टरडॅमचं टुलिप म्युझियम. बघूया म्युझियममध्ये काय काय आहे, इंडियामधले कोणत्या गोष्टी ठेवल्यात का पाहूया आपण. आणि आता आपण आपल्या ट्राममधून उतरलो आहे आणि आता आपण निघालो आहे आपल्या पहिल्या डेस्टिनेशनकडे, ज्याचं नाव आहे ट्युलिप म्युझियम. यार आपल्या नवी मुंबईमध्ये पण अशा ट्रामच्या सुविधा झाल्या पाहिजे यार. खालीकड बसेस एवढा पैसा घेतात. ट्राम 2 युरो म्हणजे 50 रुपयापर्यंत जर ट्रामचं तिकीट असेल ना, तरी पण यार वर्थ इट आहे यार. पूर्ण काय आपल्या सिटीची शोभा वाढवेल जर ट्राम आपल्याकडे आली तर.
यार झोप भेटली नाही 2-3 दिवस झालं ना नीट, त्यामुळे डोळे असं डार्क सर्कल आले आहेत. तर ते ना ते कॅमेऱ्यामध्ये दिसू नये म्हणून गॉगल घालावा लागतंय. तर मित्रांनो खूप भूक लागलेली आहे मला, पण पहिला आपण म्युझियम एक्सप्लोअर करू, नंतर बघूया ब्रेकफास्टसाठी काय भेटते का. कारण की जर आता 12:30 वाजलेले आहेत, 12:30 5 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत सॉरी अंधार होऊन जाईल इकडे, मग आपल्याला फिरायला येणार नाही, जास्त एक्सप्लोअर करता येणार नाही. म्हणून पहिला आपण एक्सप्लोअर करू, नंतर जेवू. आता आपण आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनला पोचलो आहे. इट्स अ ट्युलिप म्युझियम. आपण पाहू शकता ट्युलिप फ्लावर्सचं म्युझियम आहे हा. तर आपण आता जाऊया इनसाइडमध्ये, बघूया कसं. यार पहिला लोकेशन एवढी काय आवडली नाही मला, नुसतं काही फ्लावर्स म्युझियम होतं, ट्युलिप फ्लावर्स. मी इन्फॉर्मेशन पाहिली नाही नेटवरती, नाही तर मी ते आलोच नसतो. कारण की मला काय फ्लावर्समध्ये म्युझियममध्ये इंटरेस्ट नाही आहे. पण बघू आता, आपण हा मस्त स्पॉट भेटला आपल्याला फोटो काढण्यासाठी. इथे 2-4 फोटो काढू आपण मस्तपैकी, आणि नंतर दुसरी लोकेशन बघू जिथे आपल्याला जायचं आहे. आता आपण निघालो आहे आपल्या सेकंड लोकेशनसाठी, ॲम्स्टरडॅमचा स्क्वेअर आणि ॲम्स्टरडॅमचा किंग पॅलेस. जवळजवळ 1 किलोमीटर दूर आहे याच्यापासून. चालत खूप थंडी वाजते यार, माहीत नाही काय सीन, पण स्कॉटलंडपेक्षा जास्त थंडी आहे इथे. आणि स्कॉटलंड इज द बेस्ट फॉर थंडी असं म्हटलं जातं, पण चला स्कॉटलंडपेक्षा जास्त थंडी असते मला इकडे. लुक ॲट द आर्किटेक्चर गाय. शॉपिंग मॉल आहे हा, पण बाहेरून बघा कसा दिसतो यार. वेल अँड प्रिझर्व आर्किटेक्चर. आपण पाहू शकता भिंती बघा यांच्या, आपल्या इंडियन ब्रिक्स सारख्याच ब्रिक्स आहेत, पण यार यांची साईज थोडी छोटी आहे, पण यार काय नक्षीकाम आहे यार, एक नंबर. तर मित्रांनो आता तुम्हाला जे मी आर्किटेक्चर दाखवलं मॉलचं, तर ते आता मला समजलं की अगा माहीत आहे, तुम्हाला पाहू शकता की तुम्हाला वाचता येईल की नाही, पण हे जे आर्किटेक्चर आहे हे पहिले एक पोस्ट ऑफिस होतं ॲम्स्टरडॅमचं. बघा आपण पाहू शकता हे असं दिसत होतं पहिले. गाय स्नो पडायला लागला आहे हळूहळू. स्नोइंग इज स्नोइंग गाय इज स्नोइंग. It's snowing guys, it's snowing here. आणि आता आपण पोचलो आहोत ॲम्स्टरडॅमच्या मेन स्क्वेअरमध्ये. तर तुम्हाला दाखवतो हा मेन स्क्वेअर कसा आहे ते. आणि हा बहुतेक माझ्या मते असेल रॉयल पॅलेस ऑफ ॲम्स्टरडॅम नीदरलँड. माहीत नाही आहे, तो वरती कन्स्ट्रक्शन चालू आहे, मला वाटतं ते आता रिनोव्हेट करत आहेत.
तर मित्रांनो, आपण हा पाठीमागे जो राजवाडा पाहताय हा 1608 साली याची बांधण्याची स्थापना म्हणजे बांधण्याचं काम चालू झालं बांधकाम आणि इसवी सन 1665पर्यंत या बांधकाम पूर्ण झालं. आणि या बांधण्याचा मेन उद्देश म्हणजे एक ॲम्स्टरडॅम या शहराचा सिटी हॉल याचं प्रामुख्याने बांधकाम करण्याचं कारण होतं. परंतु 1808 साली जेव्हा नेपोलियन बोनापार्ट म्हणजे नेदरलँड्स देशावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं, त्याच्यानंतर त्याचा भाऊ लुई बोनापार्ट हा ॲम्स्टरडॅम देशाचा राजा झाला आणि त्याने हा सिटी हॉल ॲज आपला राजवाडा म्हणून एक राजवाडा म्हणून एक आपला राहण्यास सुरुवात केली. आणि तुम्ही पाहू शकता हे आर्किटेक्चर जे आहे हे आर्किटेक्चर रोमन प्लस ग्रीक आहे. म्हणजे रोमन आणि ग्रीक हे दोघांचा मिक्सचर मिळून बनलेला हा राजवाडा आहे. सॉरी. मस्तपैकी जेवण झालेलं आहे इंडियन गांधी रेस्टॉरंटमध्ये. 2 नान, राईस आणि चना मसाला, चहा आणि एक पाण्याची बॉटल सगळं मिळून बिल झालं 28 युरो म्हणजे जवळजवळ 25 पाऊंड. ठीक आहे, 25 पाऊंड वर्थ होतं. पोट भरलेलं आहे आपलं. मस्तपैकी चहा पण पिलं आहे, एनर्जी पण आलेली आहे अंगात. आणि एक गोष्ट मला समजली नाही, पूर्ण ॲम्स्टरडॅममध्ये तुम्हाला कोणीही टॅप वॉटर देणार नाही. तुम्हाला एक पाण्याची बॉटल विकत घ्यावीच लागेल. मला हे आजही समजलं नाही अजूनपर्यंत की असं का. आमच्या ग्लासगोमध्ये सपोज तुम्ही टॅप वॉटर मागितलं तर तुम्हाला टॅप वॉटर कोणीही आणून देईल. इवन इन अ रेस्टॉरंट, इवन इन अ बार, यू विल गेट अ फ्री टॅप वॉटर. But here it's totally different. You need to buy a bottle if you want to drink water. Also, she herself did it, like the episode. Yeah. नमस्कार मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5. अंधेरा झालेला आहे आणि आता आपण निघालोय कॅनालमध्ये बोटने सफर करण्यासाठी. म्हणजे कॅनलमध्ये बोटने चाललो आहे आपण. मस्त 75 मिनिटची आपली बोट टूर आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागलेले डिस्काउंटमध्ये 12 युरोज म्हणजे साधारणतः 10 पाऊंड. आता बघूया कसा सफर आहे, मजा येते की नाही आहे. पण तुम्हाला सांगतो थंडी खूप आहे आणि आता टेम्परेचर आहे -2 डिग्री सेल्सिअस. नाकातून नदी वाहत आहे माझ्या आणि थंडी खूप लागली. शाल बघा मी कशी अंगावरती ओढून घेतलेली आहे. मित्रांनो, पोचलो आहे आपण आपल्या लोकेशनमध्ये आणि ही आहे आपली क्रूज.
ही आतमधून अशी दिसते. आणि आता आपण बसलेलो आहोत. 6 वाजता ही क्रूज चालू होणार आहे. आणि बरं आपल्याला त्याच्या खिडकीच्या बाहेरच म्हणजे विंडोच्या बाजूची सीट भेटलेली आहे. तर मजा आपल्याला व्हिडिओ काढायला पण. आपल्याला हे इयरफोन मिळाले आहेत. याच्यावरून आपण ट्रान्सलेशन ऐकू शकतो की कोणती गोष्ट कुठे कुठे आहे ते सगळं आपल्याला याच्यावर समजेल.赤いリボンで飾られた部屋君と並んで揺れる光窓の外には雪のベールこの瞬間を待っていたんだ Under the mistletoe 君と二人特別な夜心が踊る甘い時間がそっと流れる君と過ごすこのआपली टूर आता खतम झालेली आहे, संपलेली आहे. आता आपण निघालोय दुसऱ्या स्टॉपकडे. खूप थंडी वाजत आहे आणि पाऊस पण पडत आहे. म्हणून आता पुढचा ब्लॉग आपण बघू कुठे चांगली जागा भेटेल तिथे काढूया. चला. तर मित्रांनो आता रात्रीचे वाजले आहे 10 आणि थोड्याच वेळामध्ये आपली बस आहे आपल्या नवीन कंट्रीमध्ये. ती आहे जर्मनी आणि 10:15 वाजता आपली बस आहे. आपण निघालो बर्लिन या शहरामध्ये. आपली 4थी कंट्री. आणि या ब्लॉगमध्ये फक्त एवढंच. तात्पुरती तुमची रजा घेतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नसेल आवडला तर फीडबॅक द्या. म्हणजे आपण आपल्या ब्लॉगमध्ये अजून काही सुधारणा करता येतील का ते पाहू. थँक्यू सो मच. तुमचा आभारी आहे. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.